अहमदाबाद विमान दुर्घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। विमान क्रॅश झाल्यानंतर स्थानिकांनी इमारतीवरून उड्या मारल्याचा हा व्हिडिओ आहे। जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी या इमारतींवरून उड्या मारलेल्या आहेत। हॉस्टेलची ही इमारत आहे आणि ज्यानंतर हे क्रॅश झालं विमान इमारतीवर, त्यानंतर भीतीनं, त्या मोठ्या आवाजानं आणि त्यानंतर निर्माण झालेल्या धुरामुळे या इमारतीतून तरुणांनी अशा उड्या मारल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। नहीं पड़ा नहीं पड़ा नहीं पड़ा। अहमदाबाद विमान दुर्घटनेचा हा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। विमान क्रॅश झालं, त्या बीजे मेडिकल हॉस्टेलच्या इमारतीवर हे विमान क्रॅश झालं आणि त्यानंतर भीतीनं मोठा आवाज झाला आणि त्यानंतर भीतीनं या हॉस्टेलमधल्या तरुणांनी इमारतीतनं उड्या मारल्याचा हा व्हिडिओ समोर येतोय। विमान क्रॅश झाल्यानंतर त्या ठिकाणी आवाज झाला, मोठा स्फोट झाला आणि मग आगच त्या संपूर्ण परिसरात इमारतीला लागली होती। त्यानंतर घाबरून या इमारतीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या तरुणांनी आपण पाहतोय कशा प्रकारे इमारतीतनं उड्या मारलेल्या आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अजय धनजे यांच्याकडनं। अजय, हा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे, काय अधिकची माहिती आहे? खरं तर 12 जून रोजी जो अपघात झाला एअर इंडियाचा, त्यामध्ये मोठी आग लागलेली होती आणि तिथं मोठ्या प्रमाणात जे आहे आगीमुळे धूर पसरलेला होता आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हे एअरक्राफ्ट जे आहे त्याचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि तिथे राहणारे रेसिडेन्शियल डॉक्टर्स आणि त्यांच्या ज्या फॅमिलीज होत्या ते त्या आगीमध्ये अडकलेले होते आणि इमारतीच्या पुढच्या साईडनं ते निघू शकत नव्हते, म्हणून इमारतीच्या बॅक साईडला ज्या बॅल्कनीज आहेत तिथून ते जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते। आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो कशा प्रकारे बॅल्कनीमधून साडी बांधून असेल, त्यांच्याकडे जे साहित्य असेल त्याने ते उतरण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या घटनेचा व्हिडिओ आज समोर आलेला आहे। खरं तर हा जो अपघात झाला त्यामध्ये एअरक्राफ्ट मधले नागरिक तर त्यांनी तर जीव गमावलाच, मात्र त्या कॅम्पस एरियामध्ये राहणारे जे रेसिडेन्शियल डॉक्टर्स होते, हॉस्टेलमधील मुलं होते, त्यांनी सुद्धा जीव गमावलेला होता आणि जीव वाचवण्याची जी धडपड आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो आणि 3 ते 4-5 दिवसानंतर हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। त्यावेळी काय भयावह स्थिती होती ती व्हिडिओमध्ये दिसत आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।